नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अंड्याची चटणी बनवणार आहोत. अंडे हा आपल्या शरीराला अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. अंड्यामध्ये सल्फर नावाचा उष्ण घटक असतो, त्यामुळेच ती उन्हाळ्यात कमी प्रमाणात खाल्ली जातात आणि हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जातात. अंड्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन डी मुळे जॉईंट पेन दूर होण्यास मदत होते. तसेच अंड्यामध्ये कोलिन नावाचा घटक असतो, जो आपल्या बौद्धिक क्षमता वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये नियमितपणे अंड्यांचा समावेश केला पाहिजे. ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 2 अंडी घेतली आहेत, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. अंड्याच्या चटणीसाठी नेहमीच्या भाजीपेक्षा तेल थोडंसं जास्त घालायचं. तेल गरम होऊन द्यायचं आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा. त्यात अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. हळद घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे. अंदाजानुसार लाल तिखट घालून घ्यायचे. अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे. आपण आता 2 अंडी यात फोडून घालणार आहोत. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अंड्याची चटणी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची. अंड्याची चटणी हा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे. यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आणि या रेसिपीसाठी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. हे बघा, अंड्याची चटणी आपली आता परतून झालेली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हे बघा, चटणी आता आपली तयार झालेली आहे. आपण एका भांड्यात काढून घेऊया. ही चटणी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.